हाय फ्रेंड्स, तर सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि बाळाचा झोपायचा टाईम झाला आहे. तर त्याला मी झोपवत होते. त्याला झोपी लावल्याच्या नंतर ना मग मी सुरुवातीला आपला जो विषय आहे ICDSचा तो घेतलेला आहे. त्यातील काही प्रश्न वाचलेले आहेत आणि त्यानंतर ना मग मी आता समाज कल्याणचा सुद्धा फॉर्म भरलेला आहे. तर त्यासाठी जे कॉमन विषय आहेत आपले मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता किंवा GK GS, तर या विषयांचा रोज डेली अभ्यास करायचा आहे. आणि त्याचबरोबर ICDSचं जे बुक आहे त्याचा माझा अभ्यास बऱ्यापैकी मी एकदा ते पुस्तक वाचलेलं आहे. तर आता त्याचंसुद्धा थोडं थोडं रोज वाचत राहणार आहे. म्हणजे काय होईल की विसर पडणार नाही आणि त्याचं जे प्रश्न आहेत, योजना किंवा मग कार्यक्रम असतील, त्यांच्या तारखा ज्या आहेत त्या आपल्या सारख्या डोळ्याखालून गेल्यामुळे लक्षात राहतील. यासाठी मग ICDS पोषण हे घटक वाचायचे आहेत. त्याचबरोबर संगणक जो आहे विषय, त्याचीसुद्धा चांगली प्रॅक्टिस करायची आहे. चांगलं त्याचं वाचन करायचं आहे, कारण त्यालासुद्धा 10 प्रश्न विचारणार आहेत आपल्याला. त्यामुळे तर बाकीचे जे कॉमन विषय आहेत त्यामध्ये मग मी भूगोल आणि इतिहास, त्याचबरोबर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे जे विषय आहेत ते सुद्धा डेली 100 प्रश्न वाचायचं टार्गेट सध्या ठेवलेलं आहे. तर त्यानुसार मग मी आत्ता वाचत आहे भूगोल या विषयाचे प्रश्न. तर भूगोलामध्ये मी के सागरचं पुस्तक आहे माझ्याकडे आणि या पुस्तकातूनच मी मग GSची तयारी करत आहे. आणि बऱ्याच जणींचं विचारणं होतं की कुठले तुम्ही व्हिडिओज वगैरे पाहता. तर मी मोस्टली व्हिडिओज पाहत नाही, ऐकत असते कधी तर जेव्हा मी कामामध्ये असते किंवा स्वयंपाक वगैरे बनवते, घरातील कामे असते करत असते, त्यावेळी मग मी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत असते. असं मोकळा वेळ मिळाला आणि त्या वेळेमध्ये मी यूट्यूबचे व्हिडिओ पाहते असं नाही करत. तर ही माझी मेथड आहे. तुम्हाला जसं योग्य वाटत असेल तसं तुम्ही करू शकता. तर मी काय करत असते की यूट्यूबला म्हणजे एखादा जर टॉपिक अडला आणि तो मला समजला नाही किंवा समजायला कठीण जातो आहे, तर त्यावेळेस मग मी यूट्यूबला तो टॉपिक सर्च करून त्यावरती वेगवेगळ्या शिक्षकांचे व्हिडिओज पाहत असते किंवा मग माझ्या मिस्टरांनासुद्धा मी ते विचारत असते. तर या पद्धतीने माझा अभ्यास चालू आहे. त्यानंतर बऱ्याच जणींचं विचारणं होतं की इंग्रजी विषयाचं तुम्ही कसं करता. तर इंग्रजी विषयासाठी माझ्याकडे 2 बुक आहेत. त्यामध्ये एक आहे बाळासाहेब शिंदे सरांचं आणि दुसरं आहे वाघ सरांचं. तर मी तो बुक्सचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला होता, त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेलच. तर त्या दोन बुकमधून मग मी कंपेअर करून अभ्यास करत असते. तर ज्या पुस्तकातून मला जो टॉपिक जास्त समजेल त्या पुस्तकातून दोन्हीपैकी मी तो टॉपिक करत असते आणि त्यानंतर त्याच्या खाली जे प्रश्नसंच दिलेले आहेत ते सुद्धा मी सोडवत असते. तर फेब्रुवारीमध्ये आपली ICDSची एक्झाम होऊ शकते असं आपण गृहीत धरूया आणि त्या हिशोबाने आता आपण अभ्यास करूया. तर आपला किती वेळ अभ्यास हा रोज झाला पाहिजे. तर आपण गृहिणी आहोत, आपल्याला घरातील सगळं काही मॅनेज करावं लागतं, मुलं, कामं. तर त्यासाठी ना मग आपण दिवसभरातील 5 तास जो वेळ आहे तो आपल्यासाठी काढायचा आहे. मग तो तुम्ही दिवसा तुम्हाला वेळ भेटत नाही तर मग तुम्ही दिवसा 2च तास अभ्यास करा आणि रात्रीचं तुम्ही 3 तास अभ्यासाचं नियोजन कंपल्सरी करायचंच आहे. तुमच्या पद्धतीने मॅनेज करायचं आहे. म्हणजे आपल्याला 5 तास अभ्यास जो आहे तो आपला दिवसभरामध्ये होईल. आणि दुपारी थोडासा छोटासा नॅप घ्यायचा आहे. 25 ते 45 मिनिटांचा नॅप तुम्ही घेऊ शकता. म्हणजे रात्री तुम्हाला जागरण करताना किंवा अभ्यास करताना अजिबात झोप येणार नाही आणि फ्रेशली तुमचा अभ्यास होऊन जाईल. आणि हातात पेन घेऊन वाचन करायचं आहे. म्हणजे हातात पेन घेतल्यामुळं काय होतं की आपल्याला जे लक्ष आहे आपलं ते विचलित होत नाही. पॉईंट वाईज आपण लाईन टू लाईन वाचत असतो आणि छानपैकी आपला अभ्यास एकाग्र चित्ताने होतो. तर पहा, मी संध्याकाळी स्वयंपाक करताना ना आज बाळासाहेब शिंदे सरांचं अलंकार हे लेक्चर ऐकलेलं होतं. त्यानंतर रात्रीचे जेवणं वगैरे केली आणि पुन्हा एकदा इतिहास जो विषय आहे तो मी वाचायला घेतलेला होता, आधुनिक भारताचा इतिहास. तर यावरती सुद्धा आपल्याला खूप प्रश्न विचारले जातात.